श्री स्वामी समर्थ देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। दर पौर्णिमेला सत्यनारायण का करावा? जन्म देण्याचं काम ब्रह्मदेव करत असतात। जन्म ते मृत्यूपर्यंत पालन पोषण करण्याची जबाबदारी भगवान श्री विष्णूंवर असते आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते। म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थानी असते। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी केला जातो। आपल्या घरात पुरेसं न पडणं, आर्थिक अडचणी येणे, अन्न चविष्ट न लागणे, अन्न खाऊन तृप्ती न होणे, महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरताच ते लवकर संपणे, घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे, घरात पैसा आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठायी पैसा खर्च होणे, यावरील सर्व बाबींचे कार्यकरण भाव आपणास समजत नाही। म्हणजे असे का होते हे आपल्याला समजत नाही। असे प्रश्न ज्यावेळेस श्री स्वामी समर्थ केंद्रात येतात त्यावेळेस सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला घरच्या घरी करण्याचा सल्ला दिला जातो। सतत 12 पौर्णिमेनंतर त्या व्यक्तीचे वरील प्रश्न बऱ्याच अंशी सुटलेले असतात। बरेचसे चांगले अनुभव लोकांना आलेले दिसतात। याचे कारण असे की आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते। जुनी मंडळी अशी म्हणतात की घरचं धान्य सरत नाही व विकतचे धान्य पुरत नाही, कारण विकतचं आणलेलं धान्य आपल्या घरी आल्यानंतर आपण ते खाल्ल्याने जाणकार मंडळी असे म्हणतात, ओकलेलं खाल्लं तर एक वेळेस ते चालेल, परंतु टोकलेलं खाऊ नये। जैसे खावे अन्न वैसे उपजे मन। या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती व आपल्यावरती किती वाईट परिणाम करू शकतील। घरातील माणसाने एक विचाराने न राहणे, घरात अन्नधान्य, पैसा पुरेसा न पडणे, या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते। म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालून दिली आहे। आपल्या घरी असलेले अन्न व धन पालन पोषणाची जबाबदारी भगवान श्री विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजन केले तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात। तसेच तो पैसा धन पैशात पैसा टाकल्यास त्याला बरकत राहते। त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरात सुख शांती आनंदी प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते। सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदोष काळी म्हणजेच सूर्यास्ता अगोदर व नंतर 24 मिनिटं करावयाची असते। म्हणजेच सूर्योदयाच्या 24 मिनिटं अगोदर आणि 24 मिनिटं सूर्योदयाच्या नंतर करावयाची असते। ऐश्वर्य धनसंपत्ती यांचे मालक विष्णू व माता लक्ष्मी देवी यांच्या कृपाप्रसादासाठी घरच्या घरी पूजा करावी। मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा सत्यनारायण पूजा करावी। पूजेचं साहित्य: एक पाट, एक चौरंग, चौरंगाभोवती आंब्याचे 4 डहाळे, चौरंगावर अर्धा मीटर पांढरे कापड, ताम्हणात तांदूळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवावा। 3 सुपाऱ्या विड्याच्या पानावर ठेवाव्यात। पहिली सुपारी गणपतीची, दुसरी कुलदेवतेची आणि तिसरी वरुण देवतेची। वरील पद्धतीने मांडणी करून सर्वांची पंचोपचार पूजा करावी। नंतर रव्याचा प्रसाद करून नैवेद्य धूप दीप दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचावी। पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवावा, आरती करून प्रसाद वाटावा। हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तींनीच खावा, बाहेरच्या व्यक्तीला प्रसाद देऊ नये, नातेवाईकांना सुद्धा देऊ नये। यानंतर पूजेतील उरलेले गहू तांदूळ त्या धान्यात टाकावे। यामुळे धान्याचे दोष नाहीसे होऊन ते पवित्र होतात। कारण जेव्हा धान्य दुकानातून विकत आणत असतो त्यावेळी अनेकांचे हात त्या धान्याला लागलेले असतात। त्याचे दोष नाहीसे होण्यासाठी ते पवित्र करण्यासाठी दर पौर्णिमा संक्रांतीला सत्यनारायण करावा। या विधीमुळे घरात सुख शांती नांदते, धनधान्य पुरते आणि आर्थिक स्थिती सुधारते। श्री स्वामी समर्थ।